हो, काय सांगाल? तब्बल 9 वर्षानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहेत. आपण सकाळी मतदान देखील करण्यात आलेले. काय परिस्थिती वाटते? अनेक ठिकाणी मशीन बंद पडलेले देखील आपल्याला पाहायला आहे. गोंधळ जो आहे तो चालूच आहे निवडणुकीचा आणि यामध्ये अनेक मतदारसंघातील बूथमध्ये मशीन बंद पडलेले आहेत. त्याचबरोबर काही मशीनमध्ये समजा आमच्या माशालीचं बटन दाबलं त्या ठिकाणी कमळाची लाईट लागते किंवा घड्याळाचं बटन दाबलं त्या ठिकाणी कमळाचं लाईट लागते. अशा प्रकारचा गोंधळ या मशीनमध्ये चालू आहे. आज मी प्रभाग क्रमांक 18मध्ये बसलेलो आहे. या प्रभाग क्रमांक 18मध्ये खोली नंबर 7 आणि खोली नंबर 1 यांच्यामध्ये भरपूर गोंधळ चाललेला आहे. आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी बूथमध्ये फिरू देखील देत नाहीत आणि काय चाललं आहे आतमध्ये बूथमध्ये काय चाललेले हे देखील यांना माहिती नाही. अशा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी चालू आहे आणि जी शाईची जी क्वालिटी आहे जी बोटावर लावली जाते ती क्वालिटी देखील अतिशय निकृष्ट अशी आहे. त्याच्यामुळं कोणी तिला पुसता येईल आणि परत बोगस मतदान करता येईल. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी चिंचवड गावामध्ये आम्हाला आढळून येईल. भाजपनं नारा दिलाय 115 पार आम्ही होऊन महापौर देखील आमचा होईल. अहो, नारा अशा पद्धतीने जर तुम्ही इलेक्शन हॅक करत असाल किंवा भारतीय संविधानाने जो आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदाराच्या अधिकाराचा हनन तुम्ही करत असाल तर निश्चितपणे तुमचे एक कायम 100 वर्ष पुढचा महापौर होईल. तुम्ही पण संविधानाची हत्या करीत आहात. हे फार मोठं भाजपचं वैशिष्ट्य आहे. हो, काय सांगाल? तुम्ही स्वतः उमेदवार आहात. तुम्ही 2-3 शाळेमध्ये गेले होत्या. काय प्रकार आपल्याला पाहायला आढळून? मी जेव्हा पहिल्यांदा प्रॅक्टिकली गेलो तर त्यांना मी सांगितलं की असा प्रॉब्लेम होतोय. तर प्रॉब्लेम मला असं समजला की तर कमळाचं बटन दाबलं किंवा मशालीचं बटन दाबलं तर कमळाची लाईट लागते आणि राष्ट्रवादीचं जो चिन्ह आहे घड्याळाचं बटन दाबलं तरी पण कमळाचं लाईट लागते आणि ॲट अ टाईम 4 लाईट बटन दाबल्याच्या नंतर 4 लाईट लागायला पाहिजेत. तर मशालीचं बटन दाबलं तर मशालीची लाईट लागत नाही, बाकीचे जे पक्षाची लाईट लागती ती लागती. तो एक आमचा डाऊट झाला. त्यानंतर पोद्दारशाळेमध्ये आम्ही गेलो. खोत नावाचा एक महानगरपालिकेचा निवडणुकीचा कर्मचारी आहे, तो आमच्याशी आरेरवेकर होता. भाभींसोबत पण त्यांनी उद्धटपणाने बोलला की मतदान थांबवलं जाणार नाही, हे कडले जाणार नाही. मग त्यानंतर मी आरो मॅडमशी बोलायचा प्रयत्न केला. आरो मॅडमनी त्यांच्या AROला पाठवलं आणि सरगर साहेब म्हणून आहेत, सरगर साहेब आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मोबाईल तुम्ही अलाउड करू नका. मी म्हटलं मी प्रतिनिधी आहे, म्हटलं मी उमेदवार आहे तर मग आमचा अधिकार आहे. तुमच्याकडे आरोचा नंबर आहे का? तुमच्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांचा नंबर आहे का? ते म्हणजे आमच्याकडे नंबर नाही आहे. पोलिसांसोबत पण आरेरवली. पोलिसांनी पण भाभींसोबत उद्धटपणे केला. एका महिलेसोबत त्या उमेदवार आहेत एका पक्षाच्या, तर त्यांच्यासोबत पण आरेरवची भाषा केली आणि तो जो खोत म्हणाला की जा आम्ही काय ऐकून घेणार नाही आणि आम्ही काय तुमच्यासाठी मतदान थांबवणार नाही. त्यानंतर तिथं माजी महापौर ज्यांच्या मिस्टरांवरती आज गुन्हा दाखल झाला, कमळाचं बटन दाबून तो फोटो व्हायरल झाला. चिंचवड पोलीस स्टेशनला त्यांची उमेदवारांच्या नवऱ्याच्या वरती गुन्हा दाखल झाला. त्या माजी महापौरांचा त्या स्वतः माजी महापौर तिथं अलाउड त्यांना करतात आणि आमच्या फोन अलाउड नाही आहे. त्या 10 मिनिटं जाऊन आतमध्ये थांबले आणि आम्हाला हक्कलपट्टी केली. हे अतिशय निंदास्पद आहे आणि अतिशय चुकीचं आहे. किती वेळ मशीन बंद होत्या किंवा कमीत कमी अर्धा पाऊण तास इथं संपूर्ण गोंधळ चालू होता. एक मुकबधीर शाळेमध्ये चालू होता आणि दुसरा पोद्दारशाळेमध्ये खोली क्रमांक 1 आणि खोली क्रमांक 7 मध्ये आणि मुकबधीर शाळेमध्ये पण खोली क्रमांक कितना होता भाभी हो इथलं मुकबधीर 1 तिथे पण एकच ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांची आरेरवी झाली की तुम्ही असं करता तसं करता उद्धटपणाने बोलता. पण मला असा राग आला की माझ्या 2 बहिणी होत्या, भाभींसोबत प्रतिनिधी होत्या, भाभींचे 2 घरातले लोक होते. त्यांनी जो भाभींसोबत जो चुकीचा जो शब्द वापरला, तुम्ही निघा चालते वा इथून, तर ते पोलिसांनाही ते शोभलं नाही आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि तिथं विशेष करून ज्या माजी महापौर आहेत त्यांना तिथं त्यांचा फोन अलाउड केला आणि त्यांना 10-15 मिनिटं आतमध्ये थांबवलं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुमची हक्कलपट्टी तुम्ही निघून जावा, म्हणलं तुम्ही चालते वा, तुम्ही थांबू नका. एकीकडे तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुमच्याशी जी वर्तणूक करण्यात आली त्याबद्दल तुम्ही काय त्याची चर्चा वगैरे झाली? मी आता मॅडमशी आरो मॅडम जे आहेत श्रीमती अर्चना तांबे मॅडमशी बोललो. दुसरे जे नायब तहसीलदार आहेत रवींद्र कुलकर्णी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सहकार्याची भूमिका घेतली. आता मी भाभींना समोर घेऊन आमचे दुसरे आमच्या पॅनलचे भाभी आहेत रफिया पानसरे त्यांना मी घेऊन आता आरो मॅडमकडे चाललो. एकंदरीत निवडणुकीचं वातावरण काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये? नाही, तुम्हाला एक सांगू का मी समोर जात अतिशय फालतूगिरी ही अतिशय बोगसपणा आहे आणि ही गुलामशाही म्हणतो ना आपण, एक मक्तेदारी चालू आहे आणि तिथे BJPचे
कॅन्डिडेट सोडून त्यांचे कमीत कमी 100-125 लोक तिथे आहे. तुम्ही आता पण जाऊन प्रॅक्टिकली व्हिडिओ शूट करा. म्हणजे पोद्दार शाळेच्या बाहेर आहे, केशवनगर शाळेच्या बाहेर आहे, मुकबधीर शाळेच्या बाहेर आहे, वेगवेगळ्या प्रत्येक शाळेच्या बाहेर आहे. आम्ही निवडणुकीच्या कायद्यानुसार आम्ही उमेदवार आहोत. आम्ही प्रत्येक गोष्टीचे पालन करून आम्ही त्या क्रायटेरियामध्ये राहून आम्ही आमचं वर्तणूक करतोय. पण तुम्ही तिथं जाऊन बघा सर, आता ऑलरेडी जाऊन तिथं बघा, उमेदवार सोडून उमेदवारचे 70 ते 80 लोक आहेत. उमेदवाराची आई आहे, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही निवडणुकीची पद्धत नाही, ही लोकशाही म्हणता येणार नाही आपल्याला. तर काय सांगायला सर्व गोष्टी तुम्ही ज्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून याच्यावर काही मार्ग निघणार आहे का, याच्यावर पुढं काही कारवाई करणार आहात पूर्ण? काय माहिती आहे का, आता ही प्रक्रिया आता इलेक्शनची चालू आहे. आम्ही तक्रारी अर्ज निश्चितपणे नाही, कारण की नेमकं उद्या परत मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. आम्ही आक्षेप नोंदवणार ना, त्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवणार आणि त्याची तक्रार करणार. असं जर होत गेलं तर या महापालिकेच्या निवडणुकीला काहीच अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या परिस्थिती आहेत या नेहमीच निर्माण होतील. मतमोजणी रद्द करण्यासाठी काही आम्ही आक्षेप नोंदवणार त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, माजी महापौर आहेत हे हिंदू आहेत आणि भाभींचं मॉमेंटिन हा जर दुजाभाव होत असेल आणि बीजेपीने हे संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात संपूर्ण हेच राजकारण केलेलं आहे, तर हे राजकारण चुकीचं आहे. याला तुम्ही स्वतः जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहात? नाही, मी स्वतः जातीय रंगाचा प्रयत्न करत नाहीये. तिथले निवडणूक अधिकारी आणि पोलीस खात्याचे कर्मचारी तिथं हे करत होतो ना. भाभींना विचारून तुम्ही त्यांची कशी अरेवाची भाषा केली. पुरावे फुटेज वगैरे आहेत का तुम्ही जे आरोप करता? आता जे तिथं व्हिडिओ शूटिंग जे कॅमेरे जे आहेत, मोबाईल त्यांनी अलाउडच केला नाही ना. तिथे जे कॅमेरे आहेत ते कॅमेरामध्ये संपूर्ण शूटिंग झालेली आहे मोबाईलच अलाउड केला नाही आज. आणि माझी महापौरांना त्यांनी मोबाईल अलाउड केलेला आहे ना.